आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। फुलंब्री तालुक्यात डिझेल तुटवडा तीव्र। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर जेसीबीच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। सध्या डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। फुलंब्री तालुक्यात आळंद इथं डिझेल तुटवडा तीव्र। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर जेसीबीच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण। फुलंब्री तालुक्यात सध्या डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले। पेट्रोल पंपावर वाहनापेक्षा शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर जेसीबी आणि शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीची कामं सुरू असताना डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक शेतकरी ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन तासनतास पेट्रोल पंपावर थांबलेले दिसतात। डिझेल अभावी शेतीची कामं रखडत असून पेरणी पूर्व तयारी त्यांचा परिणाम होत आहे। वेळेवर डिझेल मिळाले नाही तर शेतीचं मोठं नुकसान होईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरेसा पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गांमधून होत आहे। बाजूला एक नए संकट का सामना कर रही है जनता। मोदी है तो कुछ भी मुमकिन है, ऐसा जनता का है कहना है। क्योंकि देख रहे पहली बार पंप के ऊपर डीजल पेट्रोल के लिए लाइनें लगी हुई है और ये सभी किसान हैं। अभी किसान को बहुत ज़रूरत होती है डीजल की, खेती में काश करने के लिए, मशक्क़त करने के लिए। मगर ये देख रहे हैं आप आलंद के पेट्रोल पंप पर, आलंद गांव का पेट्रोल पंप, हाँ, बोरगांव फाटे के निकट। देखो ना, दिख मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, कुछ भी हो सकता। ये सब अमेरिका के दबाव की वजह से हमारे देश को रूस काफ़ी संख्या में तेल दे रहा था, ईरान भी दे रहा था, लेकिन हमारी सरकारों ने डोनाल्ड ट्रंप को पाठिंबा किया, डोनाल्ड ट्रंप को सपोर्ट किया, जिसकी वजह से ईरान ने हमारा तेल बंद कर दिया। एक मुस्लिम देश है ईरान, जो हमारे देश को कम दामों पे, बहुत ही कम कीमतों पर कच्चा तेल उपलब्ध कराता है। लेकिन मोदी जी और डोनाल्ड ट्रंप की दोस्ती की वजह से हमारे देश के किसानों को आफतों का सामना करना पड़ रहा। आप देख सकते हैं, हर जगह आपको यही देखने को मिलेगा, यही नज़ारा देखोगे आप। गाड़ियों की लाइनें लगी हुई है, ट्रैक्टर, ट्रक, बाकी 4 व्हीलर गाड़ियाँ, सभी डीजल की गाड़ियाँ, डीजल के ईंधन की कमी की वजह से ये सब हो रहा है। और जनता का यही कहना है, चर्चाएं बहुत ज़ोरों पे है कि अमेरिका और हमारे भारत के नेताओं की दोस्ती की वजह से ये सब हो रहा है। काय नाव काय साहेब तुमचं? तुमचं नाव काय? सय्यद। कुठले आहे तुम्ही? कशाला आले इथं? डिझेल किती दिवसापासून डिझेल नाही आहे? 8 दिवसापासून डिझेल उपलब्ध नाही आहे। कशाला लागतं तुम्हाला डिझेल? आहे ट्रॅक्टरसाठी, शेती मशागत, शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागतंय। मग ट्रॅक्टर घेऊन काऊन नाही आले तुम्ही? सारे कॅनस लावलेले आहे, ट्रॅक्टर बंद आहे सध्या। डिझेलमुळं ट्रॅक्टर जिथल्या तिथं वावरामध्ये, शेतामध्ये उभे राहिलेले आहे आणि त्याच्यामुळं आता हे यांनी नियम काढलेला आहे का वाहनामध्ये डिझेल देणार आहे, कॅनामध्ये डिझेल देणार नाही, तर आता ते वाहन गावात आणायचे कसे, पेट्रोल पंपापर्यंत आणायचे कसे, असं यांचा प्रश्न आहे। बैलाने वरून आणावं लागेल। ते बैलांनी वळून आणायची, आता बैल राहिलेली नाही आहे, तर मग ते कसं आणायचं, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मोठा प्रश्न आहे जनतेला आणि खास करून शेतकऱ्यांना। चला ठीक आहे, शेतकऱ्यांना भरपूर सहायता करते आमची सरकार, तरी पण हे पण विचार करण्याजोगी गोष्ट आहे
का आज डिझेलसाठी, कारण का शेतीमध्ये आजच काम करणं आहे. काय नाव रे भाऊ तुझं? उमेश सुधाकर पवार. हा, उमेश सुधाकर पवार. ऐकायला कमी येतं मला, जरासं जोरानं उमेश बोलायचं. सुधाकर पवार. कुठले आहे तुम्ही? तलवाडा. तलवाडा. कशा करता आले? डिझेल नेण्यासाठी. नाव काय तुमचं? उमेश सुधाकर पवार. उमेश सुधाकर पवार. ट्रॅक्टर आहे का तुमच्याकडं? डॉक्टर. हा, शेतीमध्ये काम करायचं, नांगरायचं, मोगडायचं, त्याच्याकरता तुम्हाला डिझेलची आवश्यकता आहे. काय काय सांगा बाबा, आता मी तर परेशान आहे. मी तर खातेदार आहे आणि काय आत्महत्या करायची डिझेल नसल्यामुळं? मी काय केलेलं आहे हा. पूर्ण माहिती देतो माझीवाली. हा, मी पुरं गरीब बोला. एक शेतकरी असं आहे. उभं राहा. हा, बोला. धंदाबाई घे आणि माझे येलार आहे, JCB ट्रॅक्टर आहे आणि त्याला मला डिझेल लागतं दररोजचं, समजून 50,000चं. मला डिझेल 10,000चं भेटून राहिलं हा, तिकडून उभं राहा. हा. आणि त्याच्यामुळे बँकेचे हप्ते भरणे 5 लाख रुपये महिन्याला. हा. आता हे डिझेलमुळे वाहनं उभे असल्यावर आम्ही बँकेचे हप्ते कुठून भरणार आहे? आम्हाला डिझेलच वेळावर भेटून राहील. तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, हा, बँकेचे आता तुम्हाला डिझेलच मिळत नाही तर तुम्ही कर्ज कुठून फेडणार आहे? कुठून फेडणार आहे? अशी समस्या आहे जनतेची, शेतकऱ्यांची, वाहनधारकांची ही समस्या आहे. आपण बघू शकता या रांगी लागलेल्या आहे. या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. काय नाव काय तुमचं पूर्ण? काकासाहेब माधवराव जाधव, राहणार उमराती तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तुमचं काय आहे मौलाना? काय नाव? सिराजुद्दीन. हां, कशा करता आले तुम्ही? डिझेल कशाला लागतं? डिझेल ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर का नाही आणलं? ट्रॅक्टर का धंदा करून का इथे रांगेत उभं राहील. यांचं ट्रॅक्टर शेतामध्ये बंद पडलं डिझेल नसल्यामुळे. आता डिझेल ट्रॅक्टर पंपावर आणायचं कसं, असा यांना प्रश्न पडलेला आहे. काय नाव तुमचं? गंगाधर गायकवाड आळंद. आळंद. हा. अच्छा अच्छा. हां, काय? आपल्याकडे 2 एकर शेती आहे. हां, आपल्याकडे वाहन अजिबात नाहीये. मला वावर नागराचं आहे. ट्रॅक्टरवाले यायला तयार नाही आहे तुमच्या वावरामध्ये डिझेल नसल्यामुळं. यांच्याकडं वाहन नाही आहे या शेतकऱ्याकडं, पण वावर तयार करायचं आहे, मशागत करायची आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टर लागतं, ट्रॅक्टरनं वावर तयार करायचं. पण ट्रॅक्टरवाले म्हणतात का आमच्याकडं डिझेल नाही आहे, डिझेल तुम्ही आणा. हे कॅन घेऊन आलेले इथं, ही कॅन आहे यांची डिझेल करताना, आणि यांना डिझेल मिळत नाही. कारण का पेट्रोल पंपवाले म्हणतात का तुम्ही वाहन घेऊन या. अशा समस्या आहे आमच्या देशातल्या सामान्य नागरिकाच्या, सामान्य जनतेच्या. 3 दिवसापासून गायकवाड साहेबांनी नंबर लावले, यांना अजून डिझेल मिळालेलं नाही आहे. जर आता काय 10-12 दिवस राहिलेले शेतीचे, जर कधी आज मशागत नाही झाली तर यांनी काय करायचं? ओके, जमिनी हकीकतसाठी धन्यवाद जनतेचं. नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा विश्वास आमची ताकद.